माळशिरस मतदारसंघात दशकभर मोहिते पाटील विरुद्ध उत्तमराव जानकर हा संघर्ष जिल्ह्याने पाहिला, पण सातत्याने डावलल्यामुळे जानकरांनी 2024च्या लोकसभेला भाजपची साथ सोडली आणि मोहिते पाटलांच्या गटात सामील झाले। धैर्यशील मोहितेंना खासदार करण्यासाठी उत्तमराव जानकरांनी ताकद लावली आणि पवारांच्या पक्षाने माढा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेतला। पुढे विधानसभेला उत्तम जानकरांना तिकीट भेटलं आणि ते पहिल्यांदाच आमदारही झाले। माळशिरस तालुक्यात राम सातपुते हे एकमेव विरोधक उरले आणि मोहितेंसह जानकरांची जोरदार मैत्री जमली। पण ही मैत्री आता एवढी फाटली आहे की जानकरांनी माळशिरसमध्ये मोहितेंना पुन्हा एकदा अंगावर घेण्याचे जाहीर केलंय आणि मोहिते कुटुंब जवळ करण्याच्या लायक नसल्याचंही सांगितलं। जयकुमार गोरे पालकमंत्री झाल्यापासून मोहिते पाटील कुटुंबाला प्रत्येक निवडणुकीत खिंडीत गाठलं जातंय आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत पवारांच्या पक्षाचे 3 आमदार सोबत घेऊन गोरेंनी पुन्हा एकदा मास्टर स्ट्रोक खेळलाय, ज्यात उत्तम जानकर हे भाजपचा हुकमी एक्का बनायला लागलेत। सोलापुरात पवारांचे 3 आमदार भाजपसोबत नेमके का गेलेत आणि मोहिते पाटील कुटुंबासोबत जानकरांचं एवढं का खटकलंय, त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या सोलापूरच्या जागेसाठी गुरुवारी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत पवार गटाचे आमदार अभिजित पाटील आणि उत्तम जानकर हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत बैठकीला उपस्थित राहिले। पवार गटाचे सोलापुरात करमळा, माळशिरस, माढा आणि मोहोळ या तालुक्यात 4 आमदार आहेत। त्यापैकी फक्त मोहोळ वगळता राष्ट्रवादीचे 3 आमदार महायुतीच्या बैठकीला हजर होते। विशेष म्हणजे पवार गटाने मोहिते पाटील समर्थक वसंत देशमुख यांना उमेदवारी दिली आहे, पण पक्षाने महायुतीच्या बैठकीला हजर राहिल्याने मोहिते पाटलांनी उभे केलेल्या उमेदवाराला या निवडणुकीत किती मतं मिळतील हा चिंतेचा विषय बनलाय। खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यात ही थेट लढाई मानली जाते आणि ऐन मतदानाच्या आधी गोरेंनी पवारांचे 3ही आमदार सोबत घेऊन मोहितेंना खिंडीत गाठलंय। मोहिते पाटलांसाठी यातला सर्वात मोठा धक्का हा उत्तम जानकर मानले जातात, कारण हे तेच उत्तम जानकर आहेत जी गेली दशकभर मोहिते पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात नडतायत। मात्र 2 वर्षांपूर्वीच हे नेते एकत्र आले होते आणि जानकरांना आमदारकी तर मोहिते पाटील कुटुंबाला खासदारकी अशी वाटणीही झाली होती। मोहिते पाटलांसाठी मी फडणवीसांच्या विमानातून उडी मारली होती, पण त्यांनी माझा केसाने गळा कापलाय। खासदारकीसाठी माझी मदत घेतली आणि आमदारकीच्या वेळी माझा दाखला रद्द करण्यासाठी देवाभाऊंकडे गेले, तरीही मी निवडून आलो। मोहिते पाटील कुटुंबासोबत फार काळ कुणीही चांगले संबंध जपू शकत नाही। आधी माझ्या मुलाला उमेदवारी देणार सांगितलं, पक्षाने सहमती दाखवली आणि नंतर अचानक वसंत देशमुख यांना मोहिते पाटलांनी उमेदवारी दिली। हा माझा विश्वासघात आहे आणि मोहितेंच्या उमेदवाराला माझी मतं मिळणार नाही, तसं जानकरांनी जाहीरपणे सांगितलं। माढा मतदारसंघातली ही पडझड जेवढी पवार गटासाठी चिंतेची आहे, तेवढीच ती मोहिते पाटील कुटुंबासाठी प्रतिष्ठेची मानली जाते। माळशिरस मतदारसंघात मोहिते पाटलांचा मोठा प्रभाव आहे आणि तो आत्ताच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही दिसून आला होता। राम सातपुते हे माळशिरसमधून आमदार झाल्यानंतर मोहिते पाटील कुटुंब भाजपपासून दूर जाऊ लागलं आणि खासदारकीसाठी तर धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपसोबत दगाफटका करून ऐनवेळी पवार गटातून तिकीट मिळवलं। नंतर उत्तम जानकरांनीही भाजपची साथ सोडली आणि लोकसभा मतदारसंघ आणि त्यानंतर माळशिरस विधानसभाही भाजपला गमवावी लागली। पण जयकुमार गोरे सोलापूरचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात अशी फिडिंग लावली आहे की मोहिते पाटील कुटुंब पुन्हा एकटं पडलंय आणि स्वतःच्या पक्षातले आमदारही भाजपला जाहीरपणे पाठिंबा देत आहेत। सोलापूरच्या विधान परिषदेत भाजपकडे निवडून येण्यासाठी पुरेसं संख्याबळ आहे हे खरं तर धैर्यशील मोहितेंना माहिती आहे आणि त्यामुळे कुटुंबातला उमेदवार न देता वसंत देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली। रणजितसिंह मोहिते पाटील यांची आमदारकीची टर्म संपल्यापासून ते पुन्हा एकदा विधान परिषदेत जाण्यासाठी चाचपणी करतायत। मात्र या निवडणुकीत आपल्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्याचं माहीत असूनही सोलापुरात बिनविरोध होऊ न देणं मोहिते पाटलांनी टाळलं। या लादलेल्या निवडणुकीचे परिणाम भोगावे लागतील हे गोरेंनी आधीच जाहीर केलं होतं आणि राजा राऊतांना विक्रमी फरकाने निवडून आणू हे सुद्धा जाहीर केलं। या विक्रमी फरकामध्ये आता खुद्द पवारांच्या पक्षातलेच मतं भाजपला पडणार हे स्पष्ट झालंय आणि एकतर्फी अपेक्षित असलेल्या या निवडणुकीत मोहिते पाटलांनी स्वतःच्याच पक्षात जिल्ह्यात फूट पाडून घेतली आहे। सोलापूर जिल्ह्यात जानकर विरुद्ध मोहिते पाटील संघर्षाला प्रचंड मोठा इतिहास आहे आणि भाजपकडून असताना उत्तमराव जानकरांनी मोहिते पाटलांना कित्येकदा अंगावर घेतलं होतं। मात्र कालांतराने दोन्ही नेते भाजपच्या विरोधात एकत्र आले, पण गोरेंच्या फेडिंगने हे सगळंच विस्कटून गेलंय। सोलापूरच्या लढतीबद्दल, मोहिते विरुद्ध जानकर संघर्षाबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये जरूर लिहा। चॅनल सबस्क्राईब करा।